हाय एव्हरीवन, आजच्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज बनवायची होती अंडा करी। मस्तपैकी अंड्याची भाजी बनवणार होते। त्यासाठी इथे मी 5-6 अंडी घेतली आहेत। ती हळूहळू पाण्यामध्ये ठेवायची आहेत। फुटणार नाहीये त्याची काळजी घ्यायची आहे, टिचणार वगैरे नाहीयेत। आता इथे मी अंडी शिजायला टाकली होती। तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करून घेणार। सेम गावाला ज्या पद्धतीने बनवले जाते त्या पद्धतीने आज आपण अंड्याची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी थोडंसं खोबरं किसून घेतलं आहे आणि ही दालचिनी आहे, थोडीशी दालचिनी वाटून घेणार आहे। या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की भाजी बनवून बघा, खूप छान लागते, खूप टेस्टी होते। तर ही दालचिनीचा तुकडा मी व्यवस्थित बारीक अशी पावडर तयार करून घेतली आहे। त्यानंतर 8-10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर आणि लसूण इथे मी घेतला आहे। तो सर्व व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा आहे। त्याची पण पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथे मी डाळ वापरणार आहे, जे डाळ भेटते ना, हे बघा, ही वाली डाळ। आता ही पण आपण बारीक करून घ्यायची आहे। मी इथे अजिबातही मिक्सरचा वापर केला नाही, कारण आपण गावाकडल्या पद्धतीने अंड्याची भाजी बनवणार आहोत। मस्त आपली अंडी शिजून तयार झाली होती। ते बघा, मस्त असं साल आता थंड पाण्याने मी धुवून घेतली आणि आता आपण सर्व ही साल काढून घेणार आहोत। इथे मी 2-3 जणांना पुरण इतकीशीच थोडीशीच भाजी बनवायची होती, त्यामुळे मी इथे 6 अंडी घेतली होती। त्यानंतर मी इथे बघा, मस्त आपलं अंड फुटलं वगैरे नाहीये, साल वगैरे काहीच म्हणजे निघत नाहीये। मस्तपैकी आपली अंडी शिजली होती। इथे बघा किती छान असं साल निघत आहे। तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी ना तुमचा एक सबस्क्रायबर खूप जास्त महत्त्वाचा असतो। त्यानंतर आता इथे मी भाजीची तयारीला लागले होते। त्यासाठी अगोदर 1 ग्लास आपण पाणी गरम करून घ्यायचं आहे। इथे आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत। पाणी आपलं गरम झालं होतं। आता आपण 1 अंड या गरम पाण्यामध्ये असं मॅश करून घ्यायचं आहे आणि जे आपण डाळ वाटून घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि दालचिनीही टाकून घ्यायची आहे। याच्यामध्ये मी थोडीशी टाकली आहे बघा, थोडीशी ठेवली आहे। त्यानंतर आता गॅसवरती कढई चांगली गरम होऊ द्यायची आहे। मी ते 2-2.5 चमचे तेल टाकून घेतलं आहे। तुमच्या गरजेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर लसूण अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची आहे मस्तपैकी। त्यानंतर खोबरं, दालचिनी हे सर्व तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं। सगळ्यात अगोदर इथे मी कांदा लसूण टाकला आहे। त्यानंतर घरगुती जे काळं तिखट आहे ते 2 चमचे टाकून घेतलं आहे। छोटा चम्मच आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला जितकं तिखट आवडतं, तेवढी तिखट जास्त असेल ना तेवढी भाजी छान लागते। इथे बघा, मस्त बाजरीच्या भाकरीसोबत वगैरे खायला खूप टेस्टी लागते। त्यानंतर अंडा करी मसाला आहे तो टाकून घेतला आहे आणि जे अंडा आपण मॅश करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। मध्येच इथे मी 4 अंड्याची भाजी बनवली आहे। मस्तपैकी आपली भाजी बघा, मला थोडंसं मीठ कमी वाटत होतं म्हणून मी अजून थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि थोडी मस्त हिरवीगार कोथिंबीर वरून टाकून घ्यायची आहे। एक 2 ते 3 मिनिटं मस्तपैकी भाजीला उकळी आणून घ्यायची आहे। मस्त अशी पातळ भाजी आणि मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते। या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा भाजी बनवून बघा, खूप टेस्टी, खूप सुपर होते। आता इथं आपली भाजी तयार झाली होती। एका प्लेटमध्ये मस्तपैकी सर्व करून घेऊया। खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत, भातासोबत। चला, ओके, बाय बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। ओके, बाय बाय। मी तर घेतली बघा मस्तपैकी बाजरीची भाकरीसोबत, खूप